आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असणार. प्रतिस्पर्धी संघनायकांनी सांगितलं आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. तुमच्या मनामध्ये काय असे मानस आहे किती धावांचं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल? 60-65. आयोजन कसं वाटलं? खूप छान. चला थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल गावदेवी क्रिकेट संघ आंबे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी श्री केदारनाथ क्रिकेट संघ घोडक्याम संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. रिव्ह्यू दिला जाणार आहे. त्या रिव्ह्यू दिला जाणार आहे आणि त्याचा वापर तुम्हाला हाईट फॅक्टर आणि वाईटसाठी करता येईल, मात्र एकदाच करता येणार आहे. चला पंच सुनील तांडेल, सुनील पाटील सर आहेत, त्यानंतर शांडी पालकर केवाले. चला मैदानामध्ये 2 पंच दाखल व्हा. आंबे क्रिकेट संघ चला मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. चला सर्व मान्यवर लगेचच आपण खऱ्या अर्थाने व्यासपीठावर यावं. चला समालोचकाच्या भूमिकेत आपण पाहतो आम्हाला गुरुस्थानी मानणारे लहू फडके खेरणे आणि त्यांच्या समवेत रुपेश पाटील पेन जनवली. पहिल्या सत्रासाठी लहू फडके यांच्याकडे आपण वळणार आहोत. चला या स्पर्धेकरता ज्यांच्या वतीने आम्हाला राजाराणी क्रिकेट संघाला प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं आहे 1,00,000 रुपये, ते शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय गुरुनाथ शेठ पाटील, दिलीप शेठ पाटील. चला बंधुप्रेम या स्टेजवर अथर्व एंटरप्राइजेस आदरणीय श्री नित्यादादा पाटील यांच्या वतीने इथे 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. सानवी एंटरप्राइजेस आदरणीय बंटी शेठ पाटील यांच्या वतीने 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. तानाजी गोंधली मनपूर्वक तुमचा आभार, चांगलं योगदान. इथे शुभम बिल्डर्सचे सर्वेसर्वा दिलीपदादा पाटील यांचे सुपुत्र कुमार तनिष दिलीप पाटील लेदर क्रिकेटर यांच्या शुभास्ते आणि नित्यादादा पाटील घोट या 2 व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे. पंचांच्या भूमिकेत आपण इथे पाहतो आमचे सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी, त्यानंतर रायगड जिल्हा पंच कमिटीचे सल्लागार संदीप पालकर केवाले, त्यांच्या समेत सुनील तांडेल बेलवली यांना आपण पाहणार आहोत. चला मैदानामध्ये गावदेवी आंबे. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक.
की सर्व मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो. चला आंबे संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि गोटकॅप संघ सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायचे. हॅलो. टॉस जिंकला गेलाय खरं तर आंबे टीमनं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. सामना 5 षटकाचा. चला चला बंटी शेट आपण बघा 8797 मिस्टर डिपेंडर. चला बालाशेट आमचे गाडी ती लगेच बाजूला घ्यायची आहे. त्यानंतर 3707. चला दिलीप शेट आपलीच आहे ना. चला दोन्ही गाड्या बाजूला घेतील वाहनं. सामन्याला आपण सुरुवात करतो. सर्व आमच्या मान्यवरांच्या वतीने आजचे आमचे प्रमुख पाहुणे शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील, दिलीप शेठ पाटील आणि अत्तर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा नितेशदादा पाटील या त्रिवेणी संगमच्या वतीने दोन्ही संघांना आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत. खेळ स्टार्ट. पहिल्या सत्रासाठी वलूया आमचे लव फडके मॅन फ्रॉम खेरेने यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज आपण या गोडच्या नगरीमध्ये अनुभवाला पाहायला मिळतोय. राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट 4 दिवस रंगणारी ही स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आई गावदेवी आंबे आणि त्यांच्या विरोधात घोट कॅम्प असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. टॉस जिंकला गेला आंबे टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. 4 गोलंदाज वापरले जातील आणि बॅटिंग करणारी टीम खास करून दोन्ही टीमला सूचना आहे जी सीमारेषा आखली गेली आहे त्याच्या बाजूला सुनील दादा जे झाडं आहेत जर तिथे डायरेक्टली बॉल लागला तर तिथे षटकार दिला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा. हा आमचा आयोजकांचा नियम आहे त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही याची आपण दक्षता घ्या. महत्त्वाचा नियम आहे कारण का कुशल मुवमेंटला तिथे आपल्याला अडचणी निर्माण होते. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आत. चला खेळ स्टार्ट असेल बघा. ग्रीन सिग्नल सँडी पालकर, सुनील तांडेल. चला ग्रीन सिग्नल देण्यात आलेले आहे. सामन्याला आपण सुरुवात करतो. दोन्ही फलंदाज दोन्ही आपापल्या एंड मध्ये बघा रेडी पोझिशन मध्ये राहायचे आहे. विकेटच्या मध्य केंद्र भागी तुम्ही उभं राहू नये. चला खेळ स्टार्ट. बोला गणपती बाप्पा मोरया. चला खेळ स्टार्ट. ओ टू लव फडके. थँक्यू सो मच. गणराया चरणी वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ग्रामस्थ मंडळ चषक घोटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षणीय असा खरं तर हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हा रंगतदार सामना असेल यात शंका नाही आहे. अगदी जवळची दोन्ही गावं आहेत त्यामुळे विनंती आहे की आपण जास्त वेळ न दवडता इथे सामन्याला लगेच सुरुवात करायची कारण का आजच्या दिवसामध्ये एकच संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. त्या दृष्टिकोनातनं वेळ आपल्याकडे बॅलन्स असायला हवा. यस सँडी पालकर सरांचा इशारा येतोय. गेम ऑन. गोलंदाज प्रीतम पाटील. पहिला बॉल इथे डिलिव्हर केला जाईल. स्ट्रायकर इनला फलंदाज मंगेश पोरजी. पहिला बॉल इथे मात्र पुश केला. अगदी रनआउटची संधी होती परंतु तिथे धाव पूर्ण आहे. इथे रुपेश सर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह भरपूर चांगला होता. अनुमान आपण गोलंदाजी करणारे टीम सातत्यानं तो प्रयत्न करत असतो की पहिला बॉल चांगलाच असायला हवा. येस एक षटक समाप्त झालं की आपण पाहुण्यांचा सन्मान सोहळा घेणार आहोत. हा दुसरा बॉल आहे परंतु इथे डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय. जरूर आजूबाजूच्या परिसराकडे आपण लक्ष केंद्रित केले तर बिल्डिंग डेव्हलपर्स आहे आणि समोर
आधुनिक तंत्रज्ञान खरं तर औद्योगिक विकास जो आपला तलोजा MIDCचा परिसर आणि त्यातल्या त्यात इथे मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गोट कॅम्प टीमला हा पहिला आदरा लागतोय. थँक्यू डीजे. अगदी चांगलं संगीत आई एक्युरा डीजे साऊंड सिस्टम चंद्रन आणि लाईव्ह टेक्निकल टीम आपण पाहिलं तर आई एक्युरा. खरं तर ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. दोन्हीकडे आई एक्युरेचा आशीर्वाद सदैव राहिला गेलाय. संदेश दादा शेळके आणि टीम पूर्ण तयार आहे या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. त्यांचे वेलकम करूया. ऑफिशियली 2 पंच सुनीलजी तांडे सर आणि सांडे पालकर. ड्राईव्ह केला इकडे कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी लेझी क्रिकेट जरूर सकाळच्या 17 मध्ये आय थिंक पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक रुपेश तर पाहिलं तर इथे चांगले फटके येणं गरजेचं आहे. बॅटिंग मिळाली आपल्या वाट्याला. खरं तर इथे तिचा फायदा घ्यायला हवा. फुलटॉस बॉल फुल टू वसूल करायचं होतं. ड्राईव्ह केला ऑन साईडला खेळाडू आहे डीपमध्ये ऋतिक आणि एकच धाव आहे. बॅलन्सिंग करावं लागेल ॲज अ आंबे टीम. थोडंसं एकाग्रता भंग नाही होणार याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण का सकाळचं सत्र त्यामुळं या गोष्टी थोड्याशा घडल्या जातात की एखादं खराब क्षेत्ररक्षण टीमचं बॅलन्स खराब करते. पुढचा बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तैनात आहे डीपमध्ये आणि तिथे या बॉलवरती एक धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 4 धावा 3 धावा आहेत. हॅलो 10 मिनटं फक्त 5 मिनटं तुमचा खेळ इथे थांबवला जाणार आहे. आमचे ऑर्गनायझर बघा बालादादा धुमाल त्यानंतर सुनील सालुंके यांनी आम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत. तत्पूर्वी मान्यवरांचा राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने इथे सन्मान केला जाणार आहे. दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांची मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. त्या सर्व मान्यवर हे व्यावसायिकदृष्ट्या घोटगाव म्हटलं तर व्यावसायिकदृष्ट्या ॲग्रेसर आहेत आणि त्यांना आपापल्या व्यवसायासाठी आपापल्या कामानिमित्ताने वेळेवर तिथे जाणं गरजेचं आहे. चला प्रथमतः सन्मान इथे केला जाणार आहे. चला सन्माननीय मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील यांचा येतोची सन्मान राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने सन्माननीय बालादादा धुमाल यांच्या शुभास्ते इथे केले जाईल. सन्माननीय दिलीप शेठ पाटील शुभम बिल्डर्स म्हणून परिचित आहेत. त्यांनीचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर खऱ्या अर्थाने अवलंबून असते. समाजामध्ये वावरत असताना व्यावसायिक क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. शुभम बिल्डर्स आदरणीय श्री गुरुनाथ शेठ पाटील कुमार तनिष दिलीप पाटील यांचा एकत्रित सन्मान एकच वादा आमचा बाला धुमाल यांच्या शुभास्ते केले जात आहे. त्यानंतर आदरणीय दिलीप शेठ पाटील या शुभम बिल्डर्स आपला येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल की ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 1 लाख रुपयाचं रोख रक्कम खऱ्या अर्थाने बघा प्रथम पारितोषिक सुपूर्द त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेलं आहे, पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले.
त्यानंतर आदरणीय श्री नितेशदादा पाटील अथर्व एंटरप्राइजेस 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि 50 टी शर्ट आमच्या राजाराणी क्रिकेट संघाला पुरस्कृत केल्याबद्दल दादा आपलं नितेशदादा स्वागत आहे. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे की ज्या प्रकारे नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात, त्याप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रात पाहिलेले एक दमदार व्यक्तिमत्व नितेशदादा पाटील साहेबांचा सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर बालाराम पाटील यांचा सन्मान केला जाईल. या बालादाया आपला यथोचित सन्मान राजाराणी ग्रुपच्या वतीने ते केला जाईल. बालादादा पाटील राजाराणी ग्रुप आमचे बालादादा धुमाल यांच्या वतीने त्यांचा सन्मान केला जात आहे आणि ते सुद्धा आता बघा सामन्याकडे वळणार आहोत. शतकच्या रचना करून घ्या. चला खेळ स्टार्ट असेल. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी राजाराणी ग्रुपसाठी या गुरुनाथदादा या आपला सन्मान केला जाईल. गुरुनाथदादा या. चला शुभम दादा निगोकर या आपण. गुरुनाथदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे आणि शुभम दादा निगोकर या आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिलं षटक समाप्त झालंय. चला समोरची लहान मुलं आहेत, थोडासा पडदा सोडायचा आहे. गोलंदाज तयार आहे. हाफ ट्रॅकरचा बॉल आर्यन होते गोलंदाजीला. डॉट बॉल आलाय. अगदी स्ट्रायकर एंडला फलंदाज अगदी तुम्ही पाहिलं तर मंगेश पोरजे ॲज ओपनर आहेत. फार दांडगा अनुभव आहे या फलंदाजाकडे. श्री केदारनाथ क्रिकेट संघ गोट कॅम्प टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय पहिल्या सत्रामध्ये. पहिलं षटक थोडंसं अवघड राहिला प्रवास. द्वितीय षटकामध्ये आर्यन खानावकर हा गोलंदाज आई गावदेवी क्रिकेट संघ आंबे या टीमकडनं. त्या टीमला पुरस्कृत केलेत आमचे संजयजी खानावकर आणि अरविंदजी रंधवी. त्यांचे वेलकम आहे. खरं तर पुरस्कर्त्यांचं नाव घेणं अनिवार्य आहे. शॉट ऑन फुल करायचं आहे. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला क्षेत्र खाली आहे. बॉल चालला दन दन करत सीमा पलीकडे. या स्पर्धेतील पहिला चौकार. ₹50,000 आर्थिक सहकार्य सांगता घेतात शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा MD आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील, त्यांचे बंधू दिलीप शेठ पाटील. आपण ₹1,00,000 सहकार्य केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि सानवी एंटरप्राइजेस बंटी शेठ पाटील आपले मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल लाभ केला या बॉलला. बॉल चाललाय वाईडिस मिड विकेटच्या पलीकडे. वन्स अगेन चारही ट्रॉफ्या पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शुभम शेठ इथे पाहतो निगुकर यांच्या वतीने या स्पर्धेकरता ₹3,000 सहकार्य करण्यात आलेलं आहे. शुभम दादा मनपूर्वक आपला आभार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 2 बॉल 2 चौकार. नेक्स्ट बॉल लॉब केलाय. खेळाडू आहे डीप मध्ये मिड विकेटला, परंतु तो बनेल दर्शक. बॉल चाललाय अगदी लागोपाठ. 3 बॉल 3 चौकार. सबकी बारी. पहिलं षटक तुमचं आहे तर दुसरं षटक आमचंच राहील यात शंका नाही आहे. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार. स्ट्रायकर एंडला फलंदाज ॲज अ ओपनर मंगेश पोरजी. काय क्लास दाखवला जातोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. हा गुणवान खेळाडू आहे गोट कॅम्प टीमचा. इथेही बॉलला लाभ केलाय. बॉल चाललाय या ग्रामस्थ मंडळ चषकातील या स्पर्धेतील पहिला षटकार ठोकण्याचा मान कोणाच्या नावावरती असेल तर तो मंगेश पोरजी.
फलंदाजीचा हा धुमाकूळ घालतोय खरं तर फलंदाज मंगेश पोरजी. स्पर्धेतील पहिला षटकार, जरूर या गोष्टीची चर्चा व्हायला हवी, कारण का पहिला षटकार कोणाच्या नावावर, तर तो मंगेश पोरजीच्या नावावरती. पहिलं विकेट अगदी गोलंदाज प्रीतम पाटीलनं पटकावली. याही बॉलला लाभ केलाय, बॉल चालला वन्स अगेन कॅमेरामॅनला इथे मात्र पायाला स्पर्श करणारा हा बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. Yes. पुढचा सामना असेल सामना क्रमांक 2. आपल्याला पाहायला मिळेल शिरवली विपक्ष देवीचा पाडा. जर हे इनिंग समाप्त झालं, पहिलं सत्र समाप्त झालं, त्याच्या आधी जर का दोन्ही कॅप्टन्स नाही आलेत तर पॅनल्टी असेल. आणि इथे ह्या बॉल वरती अपील होती. यस, लेग बायज. सांडी पालकर सरांचा इशारा आलाय. आणि विशेष सूचना आहे पुढील दोन्ही टीमसाठी, जर एका टीमचा कॅप्टन उपलब्ध असेल तर दुसरा नसेल तर त्या असणाऱ्या कॅप्टनला टॉसविन दिलं जाईल. आणि जर दोन्ही नाही आलेत तर मात्र षटकांची कपात केली जाईल. व्हॉट अ स्ट्रोक, मंगेश पोरजी ऑन अ फायर. याही बॉलला गुडगा वाकवला, मागच्या पायावरती बॉडीवर ट्रान्सलेट केला आणि बॉलला पाठवलं सीमा पलीकडे. मॅक्सिमम अँड ह्यूज षटकार. इथे जल्लोषमध्ये स्वागत करणार आहोत. मंगेश पोरजी साठी हे घरचं मैदान आहे. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार. अजून एक वन्स अगेन मंगेश पोरजी थांबणार नाहीये. 4 बॉल 4 षटकार, टोटल धावा धाव फलकावरती 40 ऑन बोर्ड. अगदी असं म्हणतात ना की जंगलात राहून वाघाशी आणि ठाण्यात येऊन आनंद दिघेंशी पंगा कधी घ्यायचा नसतो. आणि मंगेश पोरजीचं घरचं मैदान आहे, कारण का इथे सराव त्याचा नेहमीच आहे. त्याच्याशी नाद 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 नाही करायचा. इथे डॉट बॉल आलाय खरा, परंतु मागचे जे 4 बॉल अगदी पाहिले गेलेत, काय कमालीची बॅटिंग आहे. आम्ही चर्चा केली, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास क्लास आहे या फलंदाजामध्ये, तो परमनंट राहील यात शंका नाही आहे. गोलंदाज प्रीतम पाटील आपल्या सेकंड स्पेल मिस टायमिंग आहे, मिड विकेटला खेळाडू आणि इथे हा महत्वाचा फलंदाज बाद होईल. मंगेश पोरजीला अखेरकार इथे परतावा लागतोय.
दादा अगदी पाहिलं तर 20 मध्ये खेळायचं होतं, परंतु बॅटच्या टोल एंडला आणि तिथे मात्र बाद व्हावं लागलं. 12 बॉल मध्ये अगदी मंगेश पोरजीनं 38 धावा, 3 चौकार, 4 षटकार. डावाचा आकार आता इथे खरं तर बदलला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 होत्या आणि आतापर्यंत धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 40, 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. फलंदाज योगेश गाडे. योगेश गाडे थांबत नाहीये, काही फरक पडत नाहीये. मंगेश जरी बाद झाला तरी योगेश अजून आहे, त्यानेही दाखवलाय बॉलला सीमा पलीकडे. षटकार संघाचे खासदार आदरणीय श्री बजरंग सोनावणे साहेब यांचे ते मेवणे आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, एकच नाद बैलगाडा शर्यत आदरणीय रोहिदास शेठ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. रोहिदादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. जयंतदादा भोईर आपले मनपूर्वक स्वागत आहे. जयंतदादा या, आपला सन्मानित केलं जाईल. बालादादा करावं त्यांचा सन्मान. ये के पाटील साहेब आपण या, ये के पाटील या, आपला सन्मानित केलं जाईल. यस, पुढचा सामना असेल मलंगड परिसरातील शिरवली संघ त्यांच्या विरोधात देवीचा पाडा. ऑफिशियली हा तुम्हाला दुसरा कॉल आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये तुम्हाला टॉस करायचा आहे. जर एखादा सुनील सर इथे संघनायक उपस्थित असेल तर त्याला आपण टॉस विन दिला जाईल आणि दोन्ही संघ उपस्थित नसतील तर षटकामध्ये कपात केली जाईल, याची आपण नोंद घ्या. आणि आमचे तिसरे ऑफिशियली पंच सुनीलजी पाटील सर, मॅनपॉम मुरबी. खरं तर KPCची स्पर्धा गाजवली आहे आणि त्याच्यानंतर लगेच इकडे जॉईन झालेत. सध्याचा हंगाम आहे क्रिकेटचे, बहर आलाय. चैत्र वैशाखामध्ये जसं झाडाला पालवी येते अगदी बहर येते, तसं आता क्रिकेटला बहर आलाय. येणं भाग्यच पडते, काय तिथे नकार देऊ शकत नाही आपण. सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 3 षटक आता समाप्त झाले. ड्रिंक्स बेगी झाला, अगदी तिथे कानमंत्र दिला गेला असेल दोन्ही टीमला की उर्वरित 2 षटकामध्ये आता टार्गेट कशा पद्धतीने ठेवायचं आहे. धावपलिकावरती लागल्या 46 आणि प्रतीक भोईर व्यक्तिगत पहिलं सांघिक कोट्यातील 3रं षटक असेल. सांघिक कोट्यातील 4थं षटक आहे. पहिला बॉल बॅटची इनर एज, आय थिंक बॅटची इनर एज आहे इथे, परंतु धाव नाही आहे. अगदी कमी गतीचा बॉल होता गोलंदाज प्रतीक भोईरचा आणि स्ट्रायकर एंडला तुम्ही पाहिलं तर निखिल कदम. गोटकॅम्प म्हटलं तर आमचे को कॉमेंटेटर निनादजी कदम, त्यांचा गावचा संघ आहे, त्यांच्याकडनं शुभेच्छा, त्यांनाही वेलकम करूया आपण. शिरोली टीमचा कॅप्टन्स येतोय, त्याच्याही स्वागत आहे. नेक्स्ट बॉल, परंतु अजून वाट पाहावी लागेल. थोडंसं प्रेशर आहे कारण का पहिलं षटक ज्या पद्धतीनं प्रीतम पाटीलचं राहिलं दादा की 3 धावा होत्या, त्याच्यानंतर आर्यन खाणावकर आले 24 धावा, त्याच्यानंतर प्रीतम पाटील परत एकदा आला, परंतु तिथेही मार खावा लागला. 3 षटकार 19 धावा दिल्यात. आडव्या बॅट खेळला, क्षेत्र खाली आहे, बॉल चालला फाईन लेगला शिरत, इट्स अ 4 रन, चौकार. आहे केदारनाथ क्रिकेट क्लब गोटकॅम्प टीमची चांगली सुरुवात. 50 धावा धावपलिकावरती. पुढचा बॉल वन्स अगेन इथे, हा बॉल चांगला आहे, यात शंका नाहीये कारण का ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी तुम्ही रिप्लाय ॲक्शन मध्ये आई किंवा इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता बॉल कुठे आणि अपील काय चालली आहे.
ऑफस्टिकच्या जवळून बॉल आलाय तरी, परंतु ग्रामीण क्रिकेट आहे, यात काही शंका नाही. तिथे बॉल हुकला की लगेच वाईट, ही सातत्याने घटना घडत असते. सुनील सरांनाही आमच्या माहिती चांगलंच आहे, यात कितीही पुढे जाऊ दे परंतु ह्या गोष्टी सोडणार नाहीये. ग्रामीण भाग आहे, त्या गोष्टी घडत असतात. यावेळेस बॉल लाभ केलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा बॉल पाठवलाय सीमा पलीकडे, षटकार. नायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिरवली इथे उपस्थित आहे. लगेच नाणेफेक केली जाणार आहे. यावं आपण नाणेफेकीसाठी. 56 धावा धावफलकावरती. हा बॉल परंतु लाईन खराब आहे, वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि हा पहिला वाईट बॉल आहे या स्पर्धेतील. प्रतीक भोईर हा गोलंदाज आहे. पप्पू दादा बॉल रेडी ठेवा, कारण का आज बॉलची आय थिंक थोडीशी आपल्याला कमतरता ही जाणवली जाईल, कारण का बॉल भरपूर लांब जातोय आणि प्रत्येक टीम 2 बॉल चेकआउट करूनच घेऊन जायचे आहेत. इथे अपील थोडासा प्रयत्न चाललाय, परंतु पंचांचा सिग्नल येईल. या बॉलवरती एकदा पूर्ण आहे, यस लेग बाईज आहे. एका धावेने धाव फलक थोडंसं पुढे सरकलं जाईल आणि 58 धावा. आई एकविरा इव्हेंट संदेशदादा शेळके यांच्या या वाहिनीतनं ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी याचं गमक असणारी ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. पहा प्रेक्षकांची सकाळच्या सत्रामध्ये तुडुंब गर्दी आणि आय थिंक भरपूर चर्चा आहे या वाहिनीची. कमी कालावधीमध्ये या वाहिनीनं अगदी उच्चांक गाठलाय. इथे दरम्यान डॉट बॉल आलाय, षटक क्रमांक 4 समाप्त आहे. धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 58. शिरवली या दिलीप शेठ पाटील या दिलीप शेठ गुरुनाथ शेठ या पण तनिष शुभासे नाणेफेक करूया. तनिष लेदर क्रिकेट युवा क्रिकेटर आहे. DY पाटील अकॅडमीमध्ये क्रिकेटचे धडे गिरवतो. दिलीप शेठ पाटील शुभम बिल्डर्स या गुरुनाथ शेठ या पण चला. या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं योगदान आहे. हेड नाणेफेकीचा कौल देवीचापाडा क्रिकेट संघटक निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय. आता विकेटचा जर विचार केला फलंदाजीसाठी पोषक ठरत आहे. निश्चित स्वरूपात अशा विकेटवर गोलंदाजांची थोडीशी आग्नी परीक्षा घेतली जात आहे. संघनायक म्हणून गोलंदाजांना काय संदेश देणार? कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करा. राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. बालादादा धुमाले यांच्या संकल्पनेतून स्पर्धा कशी वाटली, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर चांगलं आहे आणि सुनील दादाने एंट्री ठेवली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. चला चला सामन्याकडे बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये लहू फडके यांच्याकडे. थँक्यू सो मच. शेवटचं षटक डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आला आणि पहिल्या बॉलवरती स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलाय दणदण करत सीमा पलीकडे चौकार. निखिल कदमच्या बॅटनं हा चौकार आलाय. 60+ ऑन अ बोर्ड, 62 आहेत. 62 धावा धावफलकावरती 2 गडी बाद, म्हणजे 15च्या ॲव्हरेजने आता धावा तर लागल्यात. अजून 5 बॉल शिल्लक आहे. बॉलला इथे काहू कॉर्नरला पाठवले 1 धाव मिळेल. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. अगदी पेट्रोलियमसाठी क्षेत्ररक्षणाचं जालं रचलं जात आहे. शेवटचं षटक आहे. आय थिंक इथे बॅटिंग करणारी टीम थोडासा एफर्ट करेल की इथे अजून धावा 70+ व्हायला हव्यात, परंतु गोलंदाजी करणारी टीम आता इथे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल आणि ती जबाबदारी रोशन पाटील वरती आहे. हा बॉल भरपूर चांगला आहे. इथे डॉट बॉल असेल त्यात शंका नाहीये, कारण का फलंदाज ज्या पद्धतीनं ॲक्शन तुम्ही पाहिली गेली तर अगदी तिथे षटकार ठोकण्याच्या नादामध्ये असं नाही की स्लॉग मध्ये फक्त चौकार षटकारच असायला हवा. कधी कधी सिंगल डबल वरती फोकस करणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण का इथे कंपल्सरी चेसिंग आहे. 1 धावेलाही तेवढंच महत्व आहे. पुढचा बॉल खोला टाकला बॉल आहे. डॉट बॉल आलाय. काय कमालीचं षटक इथे हाताळतो. ती चर्चा चालू होती की रोशन पाटील अगदी धाव संख्येला लगाम लावण्यासाठी आलाय.
आणि योगेश गाडे याचा विचार केला, पहिल्या बॉलवरती षटका ठोकला, त्याच्यानंतर डॉट बॉल आहेत. आता नजाकत आहे, अगदी हलक्या हाताने बॉलला ढकलले, डी पेक्षा कव्हरला फिल्डर आहे. एकच धाव पाहायला मिळते. हेही प्लॅन चांगलाच आहे, कारण का आपल्या बॅटला जर का बॉल लागत नसेल, डेट ओव्हरमध्ये बॉल ऑलरेडी आता कमी राहिलेत, तर इथे सिंगल डबल घ्यायला शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग मिळाली, पहिल्या डावात गुड कॅम्प टीमला 60+ म्हणजे 64 धावा इथे बनवल्यात. आता टार्गेट सेट करणारा बॉल चांगला फटके आला तर 70 गाठली जाईल. शेवटचा बॉल आहे, प्रयत्न आहे परंतु इथे प्रयत्नाला यश मिळणार नाहीये. बॉल अगदी लॉंग ऑफच्या रिझनला, दुसरीचा प्रयत्न अगदी हरणालाही हरवेल अशी ही रनिंग इथं शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली. आणि 2 धावा पूर्ण आहेत, 67 धावा धावफलकावरती लागतात आणि 67 धावांचं आव्हान आता गावदेवी आंबे टीमच्या समोर आहे. मनपूर्वक यानंतर रोहिदादा जाधव यांचा सन्मान केला जाईल. रोहिदादा या, आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय रोहिदास शेठ जाधव घोट, एकच नाद बैलगाडा शर्यत, रोज उडतो गुल्लाल भडक. आणि रोहिदास दादा जाधव यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक अशा व्यक्तिमत्वाचा बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे. आणि त्यांच्या वतीने स्पर्धेकरता 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल रोहिदास शेठ जाधव साहेब आपलं आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. 20,000. या स्पर्धेकरता आपण इथे पाहतो 1,00,000 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहकार्य आहे. शुभम बिल्डर्स, दिलीप शेठ पाटील आणि गुरुनाथ शेठ पाटील. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. अथर्व एंटरप्राइजेस नितेश शेठ पाटील. तृतीय पारितोषिक आदरणीय 25,000 रुपये बंटी शेठ पाटील सानवी एंटरप्राइजेस यांच्या वतीने. चतुर्थ पारितोषिक ज्ञानेदेव सुरेश पाटील माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका 25,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. बंटी शेठ पाटील यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज त्यांनी ते पुरस्कृत केल्याबद्दल आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक संजय शेठ मारुती पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने ते पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू. आपण ऐकत होतात महागुरु आमचे गुरुवर्य MD गडगे सर आणि पहिल्या इनिंगमध्ये आवाज ऐकलात लहू फडके सरांचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो मी समालोचक रुपेश पाटील जनवली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतोय राजाराणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोटमध्ये सहर्ष स्वागत. आणि इथून आम्हाला स्पॉन्सर ट्रॉफी ते करण्यात आले ते प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर,
हरिदास गजानन पाटील साहेबांकडनं माजी सरपंच यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सन्मान चिन्ह कैलासवासी शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ सौजन्य वाईशेठ प्रधान शैलेश शेठ माई खेरणे यांच्याकडून त्याचबरोबर सामनावीर ट्रॉफी कैलासवासी कैलास अंबो गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी कैलास गोंधळी यांच्याकडून बॉल बॉक्स सगळ्या मला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. श्री प्रभाकर बबन पाटील पाणी चे 50 बॉक्स आम्हाला इथे स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर श्री विश्वनाथ बाबूराव पाटील श्री हरिचंद्र निगुटकर याचकडून यांचं सगळ्या बक्षीसदात्यांचं आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. सन्माननीय ए.के. पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1001 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. O2 रुपेश. फलंदाज गोलंदाज सायकल डॉक्टर श्री सतीश भोईर साहेब यांच्याकडून मात्र आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. क्षेत्ररक्षणासाठी कूलर कुमारी परी अमोल पाटील यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचेही मनापासून आभार. लकी ड्रॉ कूलर श्री हेमंतदादा केणी पिठाली यांच्याकडून यांच्याकडनं करण्यात आले. मंडप डेकोरेशन श्री विनोद शेठ पाटील केडी पाटील कंस्ट्रक्शन याचकडून करण्यात आले. सामनावीर फ्रेम श्री वैभव चंगदेव भोईर यांच्याकडून करण्यात आलेल्या सगळ्यांचं मनापासून आभार. तुम्ही पाहताय राजा राणी क्रिकेट क्लब घोट आणि या राजा राणीचं नाव आल्यानंतर पहिलं नाव मात्र आपल्या समोर येते ते बालादादा धुमाळ. एक दमदार आयोजनाचे बाप म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं आयोजन आपण पहिला सामना पहिल्याच बरोबर ते मिस्टामिंग शॉट इथे मात्र डीप स्वीपरला क्षेत्ररक्षक आहेत. फ्लाय झालाय इथून मात्र चान्स नसणार आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार आल्या धावा 4 चौकार. माणुसकीचा झरा माणुसकी जपणारा माणसातील देव माणूस आणि आयोजनाचे उत्तम उदाहरण देणारे राजाराणी घोट संघाचे सर्वे सर्वा बादादा धुमाळ आणि या मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंट डायरेक्टर म्हणजे त्यांची ओळख रायगड जिल्ह्यामध्ये आयोजनाचे बाप म्हणून सुनील साळुंके सरांनाही आपण त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन कुल रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख राहिली गेलेली आहे आणि यांना घडवण्याचं मात्र मोठं जर हातभार कोणाचा असेल तर बाळादादा धुमाल त्यांच्या समवेत आहेत. ते स्क्रीनवरती खूप छान क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी झाले फलंदाज प्रीतम पाटील आणि ऋतिक पाटील. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही फलंदाज चप्पल आहेत, आपण नेहमी पाहिले. मॅच क्रमांक पहिली केदारनाथ घोट कॅम्प आणि आंबे ह्या दोन संघांमधला हा सामना. प्रथमतः टॉस इथे जिंकला होता टीम आंबेनं क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि इथे मात्र आता चेस करायचे आहेत टीम आंबेला. 67 धावा अलग कार्पेट खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे. बॉलला थोडंसं मत इथून पाहायला गेलं स्किट झालं, त्याचा फायदा उचलला गेला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 8 या धावसंख्येवरती प्रीतम पाटील च्या बॅटमधून चौकार आलाय. ऋतिक पाटील ही तेवढी चांगली साथ देतोय. प्रीतम पाटील आहे समोर. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर नो चान्स आउट ऑफ द पार उडवलाय बॉल सीमारेषा पार आलाय. सकाळच्या सत्रामध्ये अलाफ घेत सारेगमध पनिसा 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 बॉल सीमारेषा पार षटकार. रणदेवी यांनी ही टीम पॅक केली आहे आंबे टीम आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज क्लास आहेत. खास करून प्रीतम पाटील असा तर त्याने मात्र फलंदाजीचा परिचय देत असतो आणि या बॉलवरती मात्र कडक शॉट आलाय. आंबेचे समर्थक म्हणत असतील यस डेफिनेटली कडक आहे आणि कडकच आहे. दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेबरोबर पहिलाही सामना दमदार होईल. चेंज ऑफ द स्पेस मंगेश पुरजी यासाठी ओळखले जात आहेत आणि खास आहे ते अनुभव आहे. अनुभवाचा परिपूर्ण वापर अनेक वर्ष क्रिकेट बरोबर जोडलेलं नाव आहे ते म्हणजे मंगेश पुरजी. घोट कॅम्प म्हटल्यानंतर एक चांगले गोलंदाज म्हणून मंगेश पुरजी यांच्याकडे पाहिलं जातं
आणि या बॉलवरती त्यांनी दाखवलं, परंतु षटक थोडंसं पाहिलं ना तर नावी जातोय आंबे टीमच्या. कारण या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा खर्च झाल्या 14. वेट अँड वॉच केले जाईल इथे. आणखी एक चांगला बॉल, फिरकीचे जादूगार, हातभर बॉल वळवण्याची क्षमता असणारे गोलंदाज म्हणजे त्या गोलंदाजाचं नाव आहे मंगेश पोरजी. आपण इथून पाहायला गेलं तर आंबे टीमचे मात्र शॉर्ट सिलेक्शन खास करून आपण फलंदाज प्रीतम पाटीलचा विचार केला तर जवळपास तिथे अगदी स्क्वेअर लेगच्या मात्र डीप स्वीपरच्या मात्र क्षेत्रामध्ये इथून ऑन साईडला मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. आणि हे त्याच दिशेनं आपण पाहायला गेलं तर फटके आले. एकूण धावा मात्र धावफलकावरती 14 आल्यात. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. निश्चितच आम्हाला बरेचसे फोन येतात, मेसेज येतात. एकिवरा इव्हेंट्स म्हटल्यानंतर तुम्ही घरी जर लावलात टी व्हीवरती तर तुम्हाला जिओ हॉटस्टारवरती मॅच पाहताय की काय असा फील होतो. ही मेहनत, कष्ट, जिद्द, परिश्रम कोणी घेतले तर ते संदेश शेळके. हे नाव नाही आहे तर हे ब्रँड झालंय, ब्रँड. ते ब्रँड निर्माण करण्यासाठी कष्ट घेतलेत आदरणीय या चॅनलचे सर्व संदेशजी शेळके सुकापूर. एकच नाव सगळ्या आयोजकांच्या मनामध्ये जे आहे ते एकिवरा इव्हेंट्स. सगळ्यांनाच मात्र हा चॅनल हवा असतो. खूप चर्चेत असणारा चॅनल आहे एकिवरा इव्हेंट्स. 4 ठिकाणी आज चालू आहे. काल रात्रभर संदेश शेळके इनामपुरीमध्ये होते, आता थेट घोट कॅम्पमध्ये इथे संधी आहे. ओहो, हाताला झटका, बोटाला दिलाय चटका. झेल झालाय ड्रॉप. जीवदान मिळालंय ऋतिक पाटीलला. चांगली संधी निर्माण केली होती ओमकार कदमनं, संधीला सोनं करता आलं नाहीये. या चुका तुम्हाला मॅच पासून लांब नेऊ शकतात. गोलंदाज करणार तर काय करणार. ओमकार कदमने सोडली, आता गोलंदाज कोणाला म्हणणार की रे बाबा कसा क्षेत्ररक्षण केलंस. चुका सुधाराव्या लागतील. षटक क्रमांक 2 चालू झालंय. लोअर फुल टॉस बॉल होता, आक्रमण करता आलं नाही. तिथे तोफा होता खरं म्हणायला गेलं तर, आणि या तोफ्याला कबूल करता आलं नाहीये. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलच्या समीकरण मात्र तुम्हाला वाढवावे लागतील. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. प्रीतम पाटील 3रा डॉट बॉल खेळतोय, ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये ओमकार कदम आपल्या नावाचा बोलबाला निर्माण केलाय सध्याच्या घडीला. किती वेळ थांबवणार या फलंदाजाला. आणखी एक शानदार रुबाबदार ग्रामस्थ मंडळ घोट चषकातील येतोय फलंदाज प्रीतम पाटीलच्या बॅटमधून षटकार. या स्पर्धेचे मुख्य जनक आयोजक आदरणीय बाळदादा धुमाळ आणि मायक्रो मॅनेजमेंट गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुनील साळुंके सर. चर्चा करतात या स्पर्धेला कशा पद्धतीनं आणखी भर देता येईल. A1 जोडी राजा राणी घोटची. ब्लॉकआउटचा बॉल, अप्रतिम जोरदार अपील मध्ये फील जाणवलं. तिथे फलंदाज अपील मध्ये फील जाणवल्यानंतर मात्र इथून पंचानेही डिक्लेअर केलंय. इथून फलंदाज बाद. बॅक टू डिग आउट परतावं लागेल. बिग विकेट प्रीतम पाटील च्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. जिल्ह्यातील नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळतात. सुनीलजी पाटील मुरबी, सँडी पालकर सर नेवाळे, सुनील तांडेल सर बेलवली आणि समालोचक आपण पाहतो ज्यांचा आवाज आपण ऐकतोय. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील निवेदक म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली आहे MD गडगे सर आमचे महागुरु आणि लहू फडके सर खेरणे आणि या एकिवरा इव्हेंट्स संदेश शेळके आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम. नाद करायचा नाही, ब्रँड इज ब्रँड. एकिवरा इव्हेंट्स
षटक क्रमांक दुसरा नावी जातोय थोडं पाहायला गेलं तर आपण ओमकार कदमचं जी विकेट हवी होती ना ते विकेट प्राप्त करून दिली आहे. प्रीतम पाटील ला इथे मात्र पाहायला गेलं तर बाद करण्यामध्ये यशस्वी. रोशन पाटील 103 मध्ये मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय, गॅप शोधून काढली आहे. घरामध्ये जसं सुईमध्ये धागा ओवला जातो ना तसं हा मात्र ते गॅप शोधून काढलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, 4 चौकार. तुम्हाला बनवायच्यात 67 धावा. प्रयत्न चांगला, रणनीती आखली जातोय टीम घोट कॅम्प कडनं. केदारनाथ घोट कॅम्प, गावदेवी आंबे. कदम 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 पे बढ़ाएंगे क्या, ही चर्चा होती. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर कलात्मक पद्धतीने खेळलेला फडका, हुकचा परफेक्ट शॉट सिलेक्शन, फाईन लेग कव्हर करत असताना बॉल सीमा पार. आल्यात आणखी 4 चौकार रोशन पाटीलच्या बॅटमधून. आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी आंबे. गावदेवी आंबेचे पॅकर्स आदरणीय संजयजी खानावकर आणि अरविंदजी रणदेवी साहेब, आपण जर काही ते उपस्थित असाल तर मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. प्रीतम आपण पाहायला गेलं तर 20 धावांवरती बाद झाला. 29व्या धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. खूप छान इथे फलंदाजी प्रीतम पाटीलची होत होती, परंतु त्याला बाद करण्यामध्ये ओमकार कदम यशस्वी झाला. मंगेश पोरजी आणखी एक चांगले गोलंदाज. आपल्या स्पेलमधील पहिला षटक हाताला होता, आता दुसऱ्या षटकासाठी मात्र बोलवलं गेलंय, परंतु आल्या आल्या इथे मात्र प्रहार केलाय. सहर्ष सहर्ष स्वागत केलंय. सहर्ष स्वागत स्वागतम. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून आलाय षटकार. आणि त्याच्याच बॅटमधून आतापर्यंत 7 धावा आल्यात. म्हणजे हा षटकार काहीतरी सांगून जातोय. आता तुम्हाला या शांत करावं लागेल. मंगेश पोरजी यांच्याकडे अनुभव आहे, अनुभवाचा वापर केला जाईल का? यास व्हायब्रेशन पंच सँडी पालकर आमच्याकडे वळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनाही व्यायाम करण्याची सुवर्ण संधी. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळत आहेत. प्रदीपजी पाटील साहेब आणि बाळादादा धुमाल यांना पाहतोय आपण. ही जोडी आपण पाहायला गेलं सहकारी नेहमीच सातत्याने चर्चा राहिली आहे राजाराणी क्रिकेट क्लबची. चर्चा करू आपण, परंतु तोपर्यंत क्रिकेटमध्ये पाहूया. पॉइंटच्या डोक्यानं अगदी कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका. बॉल चाललाय टप्पा 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 टप्पा. सीमारेषा पार पार पार, 4 चौकार. बॉल असणार ते 16 आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. मॅच बनली, मॅचला खेचून आणलंय, खेळामध्ये बनले गेलेत. टीम गावदेवी आंबे 40 धावा. धावफलकावरती आणखी कडक दे धडक हा फटका आलाय फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. कडक 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 कडक. चला सीच्या दुनियातील राजे माणसं बघा. एका बाजूला आमचे रुपेश निगुकर आणि ऋषाल पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर फलंदाजाने षटकाराने स्वागत केलेलं आहे. यस महागुरु. याच फलंदाजाचा झेल सुटला होता. त्याच फलंदाजाच्या बॅटमधून अक्षरशः ओघानं फावडानं मात्र धावा ओढल्या जात आहेत. आणखी एक चौकार. या चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 50 धावा मापी असावी. आता धावफलकावरती लागल्या धावा 50. आता येणारे 14 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. चांगली फलंदाजी प्रीतम पाटील नंतर मात्र ऋतिक पाटील करताना
पाहायला मिळतात आपल्याला ही गोलंदाजी, हा टप्पा हवाय हे सर. आता इथून जर का गोट कॅम्पला मॅच जिंकायचा असेल तर हा विकेट महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवायचे आहेत. हे सगळ्यांचं समीकरण तुम्हाला बांधून मात्र मॅचमध्ये तुम्हाला बनायचं आहे. मॅच परिस्थिती जन्य क्रिकेट आहे आणि त्या परिस्थितीला तुम्हाला ॲडॉप्ट करायचं आहे. आता कशा पद्धतीने तुम्ही क्रिकेटला ॲडॉप्ट करताय, परिस्थितीबरोबर कसं सामोरं जातं ते महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली चुकी, आणखी एक मात्र येतोय. एक चांगला कलात्मक पद्धतीने केलेला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. त्या 54 धावा विजयासाठी येणारे बॉल असणार 12 आणि 13 धावांची गरज. 12 बॉल आणि 13 धावांची गरज. तोपर्यंत आपण पाहतोय रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार रायगडमधील सुप्रसिद्ध नेहमीच राजाराणी क्रिकेट क्लब गोटचं आयोजन येतं, त्यावेळी मात्र चर्चा होत असते. ग्रामस्थ मंडळ चषक गोट आज 4 दिवसाची ही स्पर्धा 21, 22, 23, 24 आणि स्क्रीनवर पाहताय तुम्ही ग्रामस्थ मंडळ चषक घोटचे मुख्य आयोजक आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके बाळादादा धुमाल. धैर्य, सन्मान आणि प्रेम म्हणजे बाळादादा धुमाल. संघर्षाचे नाव म्हणजे बाळादादा धुमाल. मनाचा राजा म्हणजे बाळादादा धुमाल. आमचा अभिमान स्वाभिमान म्हणजे बाळादादा धुमाल. ना भय ना आशा, संयमाचं नाव म्हणजे बाळादादा धुमाल. माणसातला माणसं जोडणारा, माणुसकी जपणारा नाव म्हणजे बाळादादा धुमाल. होय, आणि राजाराणी घोट संघाची आन बान शान म्हणजे एकच नाव बाळादादा धुमाल. आणि त्यांना तुम्ही पाहताना त्यांचं हे दमदार रुबाबदार आयोजन ग्रामस्थ मंडळ चषक घोट. या आयोजन म्हटल्यानंतर चर्चा होते रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती. आयोजनाचे बाप म्हणून राजाराणी संघाचं नाव घेतलं जातं. टायमिंगचा प्रॉपर वापर केला गेलाय. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा 6 षटकार. 12ची गरज 13ची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती मॅच खुली केली आहे. ओपन केली आंबे टीमसाठी फलंदाज रोशन पाटीलनं. सहज पुढील सामना पण तयार राहायचंय. शिरवली आणि देवीचा पाडा तिथे ही चुकी एक धाव मात्र घेतली जाईल. आपण पाहायला गेलं तर एका धावेला दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. घर फिरले की घराचे वासेही फिरतात असं म्हटलं जातं. मनस्थिती थोडीशी ढासाळली आहे तिथे गोट कॅम्प आणि त्याचमुळे की काय हे अशा चुका मात्र केल्या जात आहेत. आपण क्रिकेट आहे, धावा किती आहेत महत्वाचे नाहीत. कदाचित प्रत्येक बॉलवरती विकेट येईल, प्रत्येक बॉल डॉट येऊ शकतोय. जादुई अंकांचा खेळ क्रिकेट आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या धावेपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक चमत्कारिक खेळ चमत्कारिक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहात. प्रेम कांबळे गोलंदाजी मार्कवरती फटका फसलाय तिथे म्हणता येणार नाही. क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे. डीप स्वीपरला तोही होतोय फरार. आर पार सीमारेषा पार. फुलचा फटका सक्सेसफुल. धावा येतील 4 चौकार. आणि या शिरवली आणि देवीचा पाडा. चला सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. आणि प्रीतम पाटील 22 धावांची बहारदार 20 धावांची खी आणि 2 विकेट प्राप्त केले. जाऊया प्रेझेंटी बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील एमडी गडगे महागुरु. थँक्स रुपेश. राजाराणी घोट क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना उद्घाटन सामना खेळवला गेला. गावदेवी क्रिकेट संघ आंबे विपक्ष घोटकॅम्प क्रिकेट संघाच्या दरम्यान. आणि या लढतीमध्ये गावदेवी आंबे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. या ऋषाल थांबाचे आपण. आणि या सामन्याचा सामनावीर प्रीतम पाटील ऑलराऊंडर परफॉर्मन्स. चला विनर थांबाच्या सामना पुढील जी लढत होईल पहिला सामना विजेता विरुद्ध दुसरा सामना विजेता अशी लढत खेळवली जाणार आहे. या रुपेश दादा निगुकर यांच्या शुभास्ते सामनावीर किताब इथे प्रदान केलं जाणार आहे. चला आमच्या स्पर्धेची आन बान आणि शान सन्माननीय बालादादा धुमाल रुपेश निगुकर. ऋषाल या पण
या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते सामनावीर किताब इथे प्रदान केला जात आहे.